हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पितरांसाठी आदल्या दिवशी काय काय तयारी करायची आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी आपला स्वयंपाक 1-1.5 तासामध्ये कंप्लीट होतो। मी त्यासाठी उद्या पित्र आहे, तर आदल्या दिवशी काय काय तयारी केली आहे ते मी सर्व दाखवते। रात्रीचे 11:15 वाजले आणि काय काय तयारी केली आहे ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी गवार, डांगर, भेंडी, मेथीची भाजी, आळूच्या वड्या वाफवून ठेवल्या, कोथिंबीर कट करून ठेवली, आमटीसाठी मसाला बारीक करून ठेवला आणि खिरीसाठी ओलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, सुंठ इलायची दळून घेतली, कारले कट करून घेतले। इथे मेदूवड्यासाठी मी दुपारी डाळ भिजत घातलेली होती आणि ती मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी काढून ठेवली। आणि खिरीसाठी मी सकाळीच तांदूळ भिजत घातलेले होते आणि ते मी पूर्णपणे बारीक असे दळून ठेवले। कढीसाठी हिरव्या मिरच्या लसूण दळून ठेवला आणि काही लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक कट करून ठेवल्या। दुसऱ्या दिवशी सकाळी 1.5 तासामध्ये स्वयंपाक होऊन फोटोला नैवेद्य दाखवून घेतला। दुसऱ्या दिवशी इथे गोड पुऱ्या आणि सर्व भाज्या शिजवून घेतल्या। त्यानंतर आळूच्या वड्या कट करून त्या तळून घेतल्या आणि वडे आणि भजे मी नैवेद्यापुरतंच काढले आहे। इकडे आमटी झाली आणि कढी पण झालेली आहे। आता आपण स्पेशल खव्याची खीर करून घेतोय। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवून घेतलं आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं। गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आणि तूप नॉर्मल एकदम गरम झालं की त्यामध्ये जे बारीक केलेलं तांदूळ आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि टाकल्यानंतर सारखं हलवत राहायचं, नाहीतर आपल्या तांदळाच्या गठुळ्या होतात। त्यामुळे एखादा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। 1 मिनिट परतून झालं की त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं। इथे मी 5 लिटर दूध घेतलेलं आहे। ते रात्रीच चांगलं तापवून ठेवलेलं होतं आणि त्याची साय न काढता साहीसह दूध टाकायचं, म्हणजे आपल्या खिरीची टेस्ट एकदम छान होते। चमच्याने चांगलं हलवत राहायचं। तोपर्यंत आपण खवा गरम करून घेऊ। इथे मी पावशेर खवा घेतलेला आहे आणि तो गॅसवर कढई ठेवून त्या कढईमध्ये टाकून घेतला आहे। जोपर्यंत खवा मेल्ट होत नाही तोपर्यंत सारखं परतवत राहायचं। आणि 1-2 मिनिटांमध्ये खवा पूर्णपणे मेल्ट झाला आहे। आता तो खिरीमध्ये टाकून घ्यायचा। मी सर्व खवा खिरीमध्ये टाकून घेते। खवा टाकल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खव्यामुळे एकदम छान असा कलर आलेला आहे। खिरीला चांगली अशी उकळी आली की त्यामध्ये आता साखर टाकून घ्यायची। इथे मी 1 किलो साखर टाकून घेते आहे। साखर थोडी कमीच टाकायची कारण आपण त्यामध्ये खवा टाकलेला आहे। साखर चांगली वितळून घ्यायची। आता त्यामध्ये सुंठ इलायचीची पूड टाकून घ्यायची। सुंठ इलायचीची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इलायची जेवढी जास्त टाकली तेवढी खीर छान होते। आता त्यामध्ये ओलं खोबरं जे मिक्सरला बारीक केलेलं होतं ते टाकून घ्यायचं। इथे मी सर्व खोबरं त्यामध्ये टाकून घेते आहे। खोबरं टाकून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आणि खिरीला चांगली अशी उकळी येऊ द्यायची। आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत। मी इथे रात्रीच काजू, बदाम, पिस्त्याचे काप रात्रीच करून ठेवलेले होते। आता त्यामध्ये चारोळ्या टाकून घ्यायच्या आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य टाकल्यानंतर खीर सारखी हलवत राहायची। लो फ्लेमवरच अर्धा तास चांगली उकळून घ्यायची आणि खव्यामुळे एकदम बासुंदीसारखी आपली खीर तयार होते। तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर आणि एकदम छान अशी आपली खीर तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास
जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.